तर रामकृष्ण हरी, मी तुम्हाला एवढ्या रात्री आज चंद्र काबर दाखवतो आणि एवढी गडद रात्र काबर दाखवतोय ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजणारच आहे. आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी पहाटे 4:15 वाजता उठून आंघोळ ते करून तयार झालो होतो. तयार झाल्यानंतर पहिले आपल्या नाथबाबांची सेवा पूजा करून घेतली. नाथबाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आलो होतो मी बाहेर आलो होतो. तेवढ्यात मस्त दिवस पण उजाडला होता आणि वातावरण पण खूप भारी होतं. ते वातावरण पाहण्यासाठी मी आलो वरती आलो तर दिवस उजाडत होता. हळूहळू सूर्यही वर येत होता आणि पहाटे एकदम शांत आणि निसर्गरम्य होती. नंतर आपण आलो होतो पाराकडे. सर्व भजनी मंडळही जमलेलं होतं. आज भजनी मंडळासोबत आपल्याला आज थोडा मोठा प्रवास करायचा होता. नंतर मस्त छत्रपतींचं दर्शन घेतलं. भजनी मंडळाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो फक्त श्री गुरूंच्या भेटीसाठी झालेली आतुरतेचा आनंद तो सगळ्यांच्या चेहऱ्यांवरती दिसून येतोय. नंतर आमचा झाला होता प्रवास सुरू. आज आपण श्री गुरु जयराम भाऊ गोंडेगावकर यांच्या भेटीसाठी जातोय. त्यांची तब्येत थोडी सिरियस असल्या कारणाने त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सगळेजण जात होतो. नंतर आलं होतं नामपूरमध्ये पाहिलं तर दुपारची इतकी गर्दी राहते पण सकाळी फुल शांतता होती. नंतर आम्ही नस्तनपूरला आलो होतो. शनी महाराजांचं तिथं मंदिर आहे. गोंडेगावला जाता रस्त्यावरती नस्तनपूर लागतं. इकडे मावशीन ते येत होते. मावशीन ते म्हणाले व्हिडिओ काढ. मस्त आपण त्यांना ब्लॉगमध्ये घेऊन घेतलं. नंतर आले होते रेल्वेचा पण आपण मस्त छोटासा व्हिडिओ शूट करून घेतला. नंतर आम्ही मंदिराच्या आवारात आलो होतो. पूर्ण आवार शांत आणि स्वच्छ होतं. इकडे गार्डन पण होतं. एका बाजूला फुलझाडे पण लावलेले. नंतर आपण संपूर्ण भजनी मंडळासोबत निघालो होतो मंदिराच्या दिशेने. इकडे आलो तर मंदिरात पूर्ण शांतता पाळली जाते आणि स्वच्छतेचं पूर्ण पालन केलं जातं. इकडे शनी महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं. देवांना म्हटलं सगळ्यांना सुखात ठेवा आणि आनंदात ठेवा. नंतर बाहेर आलो तर पूर्ण भजनी मंडळाचं एक फोटोशूट करून घेतलं. त्यानंतर मावशींचं पण सगळ्यांचं फोटोशूट केल्यानंतर मी आलो होतो थोडं बाहेर आलो. मस्त निवांत झालो थोडं या वातावरणात सावलीत बसलो. नंतर इकडे सगळे भजनी मंडळांना आम्ही बाहेर यायला लागलो. तर इकडे थोड्या बाबांकडे खरेदीही केली आणि रस्त्याची विचारपूस करून पुन्हा सगळेजण आलो आम्ही बाहेर आल्यावर सगळ्यांनी घरून त्याचा फराळ घेऊन आलेले होते. इथे सगळ्यांनी एका वनभोजनाचा आनंद घेतला आणि मागून रेल्वे जात होती. सगळ्यांनी रेल्वेचाही आनंद घेतला. या निसर्गरम्य वातावरणात सगळ्यांनी या भोजनाचा स्वाद घेतला. नंतर दादा आले. दादा म्हणे पार्किंगची पावती फाडली नाही व मग काय पार्किंगची तर पावती फाडून झाली आणि आपला प्रवास पुन्हा झाला होता सुरू. प्रवास आपला पूर्ण आता घाटातून होता आणि घाटाचा रस्ता पूर्ण झालेला आहे. इथं खराब एकदम अचानक टर्न आहेत. पण घाट माथा वरती चढून आल्यावरती खालचं जे रान दिसतं ते एकदम सुंदर आणि एकदम मनमोहक दिसतं. त्यानंतर आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्या क्षणासाठी आलो होतो तो क्षण जवळ आला होता. आम्ही बाबांच्या इथं पोहोचलो होतो. बाबांनी जीवनात धन दौलत न कमवता फक्त माणसं कमवले ते इथे येऊन 100% सिद्ध होतं. नंतर पूर्ण भजनी मंडळ एका जागेवरती आलं आणि सगळेजण आम्ही एकोप्याने निघालो बाबांच्या इथं आलो. इथं पाहिलं तर बाबांचं फक्त गाथा ज्ञानेश्वरी आणि श्री गुरूंचे ध्यान हीच बाबांची खरी सर्व संपत्ती. बाबांची तब्येत आता पूर्ण खालावली म्हणून सगळ्या भजनी मंडळाने एकोप्याने बाबांची विचारपूस केली. बाबांना आता बोलणं पण जात नाही त्यामुळे कोणीच त्यांना जास्त आग्रह केला नाही. पण तरीही ज्याच्या त्याच्या परीने सगळ्यांनी बाबांची विचारणा केली आणि बाबांच्या तब्येतीची दखल घेतली. नंतर सर्वांनी एकत्र बसून बाबांच्या जीवनचरित्राचा थोडा आढावा घेतला. त्यानंतर इकडे बघितलं तर बाबांना वारकरी सेवा पुरस्कारही भेटलेला आहे. बाबांनी आपल्या कसमादे भागात वारकरी संप्रदायाचं नाव पूर्ण उंचावलेलं आहे आणि प्रत्येक गावाच्या सप्त्यामध्ये बाबांचा मोलाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे आपल्या कसमादे भागात श्री गुरु कृष्णाजी माऊली जायखेडकर यांचं नाव घेतलं जातं त्याचप्रमाणे शांतीसागर जयराम बाबा गोंडेगावकर उर्फ भाऊ यांचंही नाव मोठ्या आनंदात घेतलं जातं. जयराम बाबांनी आपल्या कसमादे भागात अनेक गावांमध्ये जे व्यसनी लोक होते त्यांना निर्व्यसनी करून चांगल्या भक्तीच्या मार्गाला लावण्याचं कार्य केलेलं आहे. त्यामुळे जयराम बाबांचं नाव मोठ्या आनंदात आपल्या भागात घेतलं जातं. नंतर पुन्हा सर्व भजनी मंडळांनी बाबांची विचारपूस केली, दर्शन घेतलं आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. जयराम बाबांना 2 मुलं आहेत. तेही बाबांच्या पावलावर पाऊल टाकून आता पुढे चालत आहेत. नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आजच्या कलियुगात जयराम बाबांसारखे थोर साधू पुन्हा होणे नाही. तर असा होता आपल्या श्री गुरूंच्या भेटीचा ब्लॉग. रामकृष्ण हरी.